Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कुठलीही गडबड नाही. सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि लॉक बॅलेट बॉक्स वेगळं करण्याचं काम सुरू होतं. सर्व पक्षांना याची माहिती दिली होती. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. एक्झिट पोल भाजपच्या इशाऱ्यावर दाखवले गेले. टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल. पश्चिम बंगालमध्ये माटी माणूसचं सरकार बनवणार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध. भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही. मिलिंद नार्वेकर अंबादास दानवे यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा निर्णय. मवियाकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर बिनविरोध. उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. तर पुढच्या वेळी राज्यसभा देण्याची काँग्रेसची मागणी. लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालते हैं अशी ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचलं. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी. प्रहारचं शिवसेनेत विलिनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना संधी. झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच. दिव्यांग शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांचा निर्धार. विधानसभेवर निवडून येण्याची कडू यांची क्षमता संपल्यानं विधान परिषदेसाठी विलिनीकरण. पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही असं कडूच म्हणाले होते. संजय राऊत यांनी डिवचलं. राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह. विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला अभिवादन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील वीरांना आदरांजली. मराठी बोलणार नाही असं म्हणण्याची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये कशी येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाही? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून सेवेसाठी खुला. मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. यामुळे एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका. महाराष्ट्र दिनानिमित्तानं विरार ते डहाणू मार्गावर आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार. मात्र लोकल सुरू होण्यापूर्वी हिंदी भाषेत बॅनर लावल्यानं वाद. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा बॅनरवर आक्षेप. पुणे शहराच्या काही भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत होणार. खडकवासला ते वारजे मुख्य जलवाहिनीत गळती. वारजे जलशुद्धीकरण केंद्र 2चं पंपिंग बंद राहणार. विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम. तर उद्यापासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.